मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने खूप छान अशी साडी मीरासाठी विकत आणलेली असते, त्यामुळे मीराला ती खूप आवडते. मग आता देविका म्हणते की किती याचं फॅब्रिक लो क्वालिटीचं आहे. मग आता काय ग, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी साडी आणली, तुझ्या नवऱ्याने काय आणलं तुझ्यासाठी? साधा ब्लाऊज पीस तरी आणलाय का? नाही ना, मग गप्प बसायचं, असं म्हणून देविकाचं तोंड ती गप्प करते. तेव्हा आता सत्य हसतो आणि म्हणतो, काय ग निरूपा, तुझा मुलगा तुझ्या सुनेसाठी काय आणणार आहे? सांग ना. तू तिला ड्रेस घेतला, पण तिच्या नवऱ्याने तिला काय घेतलं? अगं, तो तर काहीच घेऊ शकणार नाही, कारण तिची जी कपडे आहे ना तो विकेल आणि त्याचे पैसे करेल, पण हिला काहीच घेणार नाही तो कधी आयुष्यात. मग आता निरूपाचा अपमान होतो. त्यावेळी दे ना उत्तर आता, असं निरूपाला तो म्हणतो. निरूपा मनातच विचार करते, खरंच काय उत्तर देऊ ना कळत नाही, कारण पंकजला मी एवढं शिकवलंय आणि तो त्याच्या बायकोसाठी काही घेऊ शकत नाही. तो कामालाच नाही तर कुठून काय घेणार, असं म्हणून ती आपली गप्प बसते. त्यानंतर सत्या म्हणतो, चल ना अगं धूमकेतू, तुझ्यासाठी अजून एक छान सरप्राईज आहे. तेव्हा अजून काय सरप्राईज आहे आता, बस झालं मला, असं मीरा म्हणते. त्याचवेळी सत्या म्हणतो की नाही नाही, चल आतमध्ये. मग निरूपा रागातच म्हणते, ए लाडू वळून घे पटकन इथे, ते मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळणार नाहीत म्हणून. मीरा आता ठीक आहे असं म्हणते. तर सत्या म्हणतो, धूमकेतू ऐक ना, अगं माझ्या दोस्तांना एवढे लाडू ना पुरणार आहेत. आता तिची सुद्धा पहिली संक्रांत आहे ना, मग तिला करू दे ना तिच्या वाट्याचे लाडू. त्यावेळी तो आता लगेच मीराला आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा सणासुदीच्या दिवशी असं बोलू नये आणि वागू सुद्धा नाही, असं मीरा म्हणते. सत्या म्हणतो, नाही, त्यांची ना खोड अशीच मोडली पाहिजे आपण. तेव्हा ती विचारते, आता मग इथे बसून तरी मी काय करू? तेव्हा सत्या म्हणतो, तू काय कर, तू साडी बघ आणि मी जे काही सरप्राईज देणार आहे ना ते सुद्धा बघ. त्यानंतर आता सर्व हलव्याचे दागिने सत्या तिला दाखवतो. मग आता ती त्या दागिन्यांकडे पाहतच राहते आणि विचारते, हे तुम्ही? मग आता तो म्हणतो, धुमके, मला रात्री विचारत होती ना कुठे चाललात म्हणून, मी हे सामान आणण्यासाठीच गेलो होतो आणि किचनमध्ये ना हे तुझ्यासाठी दागिने बनवत होतो. तेव्हा हे ऐकून मीराला खूपच आनंद होती. आता सत्याला मिठी मारणार असते, पण सत्या मागे पळतो आणि म्हणतो, ए मिठी नाही मारायची हा, फक्त दागिने घालायचे तू आणि मला दाखवायचे कशी दिसतीये तू या दागिन्यांमध्ये आणि या साडीमध्ये. त्याचवेळी आता मीराच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिला सत्याचा खूप अभिमान वाटतो. तेव्हा तो विचारतो, काय झालं ग धूमकेतू, तुझ्या डोळ्यात पाणी का? सॉरी हा, मी सोन्याचे दागिने नाही आणू शकलो. तेव्हा मीरा म्हणते, अगदी थोडेच वेडे आहात म्हणून, पण तसं नाहीये, तुम्ही फार वेडे आहात. अहो, या दागिन्यांसमोर सोन्याच्या दागिन्यांची काय किंमत? आता या दागिन्यांमुळे मला माझा सण साजरा करता येणार आहे. माझा सर्वात मौल्यवान दागिना तर आहे ना माझ्याकडे, तो म्हणजे तुम्ही. तेव्हा सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा सत्या आता म्हणतो, धूमकेतू, तुझा स्वभाव ना अगदी हिऱ्यासारखा आहे. तेव्हा त्या दागिन्यांकडे मीरा पाहतच राहते. तर आता मी आज हे दागिने घालून मिरवणारच आहे, असं मीरा म्हणते. दुसरीकडे देविका किचनमध्ये असते आणि ती लाडू कशी बनवायची याची प्रोसेस आता ती पाहत असते. मिश्रण गरम असताना ती लाडू वळण्याचा प्रयत्न करते आणि पंकज व निरूपाला आवाज देत पटकन बाहेर या असं म्हणते. ते दोघेही बाहेर आल्यानंतर ती आता त्यांच्या हातात ते अशा वेगळ्याच आकाराचे बनवलेले लाडू देत, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणते. ते दोघेही त्या लाडवांकडे पाहतच राहतात, कारण त्याला लाडूचा आकारच नसतो. दोघेही आता कसाबसा तो एक घास लाडवाचा खातात, कारण आता तो लाडूच हाताखाली तुटत सुद्धा नसतो. त्यानंतर ती म्हणते की अजून एक घ्या ना आणि टेस्ट कशी झाली आहे? तेव्हा ते दोघेही म्हणतात, अगदी मस्त, अजूनपर्यंत असले लाडू ना कधी खाल्लेच नाही. खरं तर ते तिला टोमणा मारत असतात, पण तिला वाटतं की खरंच माझ्या लाडवांची चव म्हणजे सर्व जगात भारी. तेव्हा तुम्ही लाडू अजून घ्या असं म्हणून ती खूपच फोर्स करू लागते. तेव्हा ते दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता निरूपा ही जरा तिला म्हणते की थोडीशी तिकडे हो बरं. मग आता ते दोघेही त्याच संधीचा फायदा घेऊन लगेच ते लाडू एका ताटाखाली लपवतात. मग आता देविका पुन्हा तेथे येताच ती म्हणते की अगं ऐक ना, तुझ्यासाठी छान ड्रेस आणलाय ना काल, तो संक्रांतीसाठी आज घाल आणि मस्त अशी तयार हो. तेव्हा ठीक आहे असं देविका म्हणते आणि तुम्ही अजून लाडू घ्या हा, असंही सांगते. तेव्हा ते म्हणतात, हो आम्ही अजून लाडू खाणार आहे, खूप छान चव आहे याची. ती जेव्हा तेथून जाते ना तेव्हा ते लपवलेले लाडू हातात घेत, हे नक्की कसले लाडू आहेत?
असा आता ती मनातच विचार करते. याला आकार नाही आणि काहीच नाही. त्यावेळी आता पंकज म्हणतो, हो बघ ना आता तूच आई. मग आता निरूपा ते लाडू पुन्हा तिने बनवलेल्या लाडवांमध्ये टाकते. दुसरीकडे आता सत्या म्हणतो, आज एक चांगलं भाडं मिळालं आणि म्हणूनच मला पैसे सुद्धा चांगले मिळाले. असं म्हणून ते पैसे तो हातात घेतो. समोर मीरा उभी असते. तेव्हा मीरा म्हणते, अहो मला सामानासाठी जरा पैसे पाहिजेत, कारण त्याच्याकडून तिला पैसे काढून घ्यायचे असतात. मग आता ती म्हणते, अहो मला पैसे लागत होते, देताय ना तुम्ही. मग सत्या म्हणतो, अगं किराणा तर सगळा भरला आहे ना, मग कशाला हवेत आता तुला पैसे? कारण मला हे पैसे हवे आहेत, आता जरा थोडं काम आहे माझं. मग आता मीरा म्हणते, ऐका ना, अहो किराणा मालाचा खर्च तुम्ही दिला म्हणजे सगळं काही नसतं ना, अजून काही अशा गोष्टी असतात वेगळ्या आणायच्या असतात, म्हणून द्या बरं इकडे ते पैसे आता. आणि आज मकर संक्रांती असल्यामुळे सणासुदीला खर्च हा होतोच, द्या बरं पैसे. असं म्हणून ती सारखी पैसे देण्यासाठी फोर्स करते. त्यावेळी सत्या म्हणतो, द्या काय द्या? अगं आता माझ्याकडे जर पैसेच नसते तर तू काय केलं असतं मग? मग आता मीरा म्हणते, मी नसते मागितले मग पैसे, पण आता आहेत ना तुमच्याकडे पैसे, मग द्या की ते. मग आता तो म्हणतो, बरं ठीक आहे, हे 500 तुला ठेव आणि 500 मला लागतील. मग आता मीरा मनातच विचार करते, यांच्याजवळ पैसे जर ठेवले ना तर असेही खर्च होऊन जातील. तेव्हा ती पटकन 500 रुपयाची नोट हातातून घेते आणि म्हणते, मी ॲडजस्ट करेल. त्यानंतर आता सत्या दार बंद करून घेतो आणि मग म्हणतो की ही धूमकेतू ना अचानक अशी टपकते. असं म्हणून तो आता लगेच तेथे असणारा ड्रॉवर खोलतो आणि पिगी बँक असते तेव्हा त्यामध्ये तो 500 रुपये टाकतो आणि म्हणतो की हे माझ्या बायकोसाठी आहे, कारण तिला फुलांचं दुकान मला उघडून द्यायचंय आणि त्यासाठी तिच्या स्वप्नांसाठी मी हे सगळं करतोय. तर दुसरीकडे आता मीराने सुद्धा सेम तसंच केलेलं असतं नवऱ्यासाठी, असं त्या पिगी बँकवर लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ती आता पैसे टाकते. ते दोघेही आता एकमेकांना सरप्राईज देणार असतात. त्यानंतर आता इकडे मीरा म्हणते की लवकरात लवकर हे असा गल्ला भरला ना म्हणजे मी तुमची गाडी रिपेअर करेन आणि तुम्हाला सरप्राईज देईल, म्हणजे सकाळसारखी यांची चिडचिड सुद्धा होणार नाही, असं तिच्या मनात असतं. तेव्हा तो आता तो गल्ला लपवून ठेवतो आणि त्यावर एक कापड सुद्धा टाकतो. त्यानंतर संध्याकाळी संक्रांतीसाठी सर्वजण छान असं तयार होतात, त्याचबरोबर डेकोरेशन सुद्धा केलेलं असतं. मग सत्या आवरून मस्त येतो आणि म्हणतो, बाप अरे तू तर हँडसम दिसायला लागलास, खूप छान दिसतो आज. मग आता निरोपा म्हणते, हो दिसणारच ना, गप्प बस रे तू. त्यावेळी आता तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर तो आता एका ताटामध्ये पाहतो तर देविकाने जे लाडू बनवलेले असतात ना त्या लाडवांना आकारच नसतो. मग आता सत्या तो लाडू हातात घेतो आणि निरूपाला म्हणतो, तुझ्या बबडीनी बनवलेत वाटते हे लाडू, कोणत्या आकाराचे आहेत तेच कळत नाही. तेव्हा तो आता हसतो आणि म्हणतो, वा वा खूप छान लाडू झाले आहेत. मग आता तेवढ्यातच निरूपाने घेतलेला जो देविकासाठी ड्रेस असतो ना तो ड्रेस घालून त्याचबरोबर निरूपाचे दागिने घालून देविका आई आई करत बाहेर येते. मग निरूपा तिचं खूपच गोड कौतुक करू लागते. तेव्हा निरूपा आता पुढे म्हणत असते, तुझी दृष्टच काढायला हवी, तू खूप सुंदर दिसतीये, उगीच कुणाची तुला दृष्ट लागायला नको. त्यावेळी सत्या मात्र आता म्हणतो की हो हो काढ काढ दृष्ट, गतीची काढायलाच हवे. ही तिच्या अगोदर ना या लाडवांची काढ, कारण हे लाडू एवढे छान आहेत ना की याची दृष्ट तर काढायलाच हवी, कारण ते खूप कडक आहे. म्हणून तो आता त्या लाडवांवर खूप हसत असतो, तर देविकाचा अपमान होतो. त्यानंतर आता मीरा ही तेथे येते. तिने हलव्याचे दागिने सुद्धा घातलेले असतात, त्याचबरोबर सत्याने सरप्राईज दिलेली जी साडी असते ना ती पण तिने घातलेली असते. मीरा बाहेर येतात सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात, कारण मीरा अतिशय सुंदर दिसत असते. तेव्हा आता सत्या हा तिच्याकडे पाहतच राहतो, तिच्यावरून नजर सुद्धा हटवत नाही. मग आता सुधाकर राव सुद्धा हे म्हणतात, मीरा खूप सुंदर दिसतीये. तर देविका आणि निरूपा एकमेकींकडे पाहतच राहतात, कारण आता 3000 रुपयांचा ड्रेस आणि 300 रुपयाची साडी यामध्ये मीराच खुलून दिसत असते आणि तिने जे दागिने घातलेले असतात ना त्यामुळे मीराचं सौंदर्य तर अतिशय खुललेलं असतं. त्यावेळी सत्य आता पुढे येतो आणि म्हणतो, धूमकेतू तू खूप सुंदर दिसतीये. त्यावेळी आता रागातच निरूपा विचारते, काय ग हे दागिने तू कुठून चोरून आणलेस?
त्याच वेळी आता मीरा म्हणते, अहो चोरून नाही, माझ्या नवऱ्याने रात्रभर जागून हे दागिने माझ्यासाठी बनवले आहेत, ते पण अगदी स्वतःच्या हाताने. तेव्हा सुधाकर रावांना सत्याचा खूपच अभिमान वाटू लागतो आणि ते कौतुकाने सत्याकडे पाहतात. तर निरूपाला विश्वासच बसत नाही की या पनवतीने दागिने बनवले. मग आता ती मनातच तसा विचार करू लागते. तर देविकाचा मात्र जळफळाट होतो की मी 3000चा ड्रेस घातला तरीही माझ्यापेक्षा ही मीराच सुंदर दिसती आहे. त्यानंतर सत्य आता देविकाला म्हणतो, ए कुठे आहे ग तुझा तो बेबी? तो पण तुझ्यासाठी असा हलव्याचे दागिने करत बसला की काय? बरं आता ते हलव्याचे दागिने केले तरी तू घालणार कुठे? कारण अगोदरच हे एवढे दागिने तू घालून बसली आहेस, आता काय अशी डोक्यात घालणार की काय? असं म्हणून तो आता तिचा चांगलाच माज उतरवतो. तेवढ्यातच पंकज आता तेथे येतो आणि हॅलो एव्हरीवन असं म्हणतो. त्याच वेळी आता तो त्याच्या बायकोला म्हणजे देविकाला म्हणतो, हाय बेबी. मग आता देविका खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागते. तो म्हणतो, झालं काहीतरी गडबड झालीच आता. तेव्हा काय झालं बेबी असं तो विचारतो आणि अगदी प्रेमाने तिच्याबरोबर बोलत असतो. तेव्हा सत्या म्हणतोय, बेबीचा बबड्या, अरे काय रे, आहेत कुठे हलव्याचे दागिने? तुझी बायको केव्हाची वाट पाहतीये, तुला कळत नाही का? अरे तू झाला का नाही तयार? असं म्हणून आता तो पंकजला विचारतो. तर पंकजला आता काहीच कळत नाही, तो फक्त आता सत्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर सत्य आता खूप जोराजोरात त्याच्यावर हसू लागतो आणि त्याचा अपमान करू लागतो. निरूपाला हे सगळं कळत असतं, परंतु आता तिच्याकडे बोलण्यासाठी काहीही असं नसतं. त्याचवेळी पंकजला कळत नाही हलव्याचे दागिने म्हणजे नक्की काय असतात, तो विचारतो तसं. मग आता देविका आणि पंकजच्या सुखी संसारामध्ये हा आग लावतो की काय पनवती, अशी भीती निरूपाला पुढे वाटू लागते. आणि मग ती स्वतः बाजू सावरत म्हणते की ये पनवती, अरे तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही माझा पंकज, त्याला ना कामं असतात कामं. आता देविका म्हणते, तरीही यांनी माझ्यासाठी थोडा टाइम काढायला हवाच ना. मग काही बायका तेथे हळदी कुंकवासाठी येतात, तेव्हा आता सर्वजण आपले गप्प बसतात. त्यानंतर आता बसाना बसाना असं निरूपा सर्वांना म्हणते. सर्व मैत्रिणी आता निरूपाच्या तेथे बसलेल्या असतात आणि दोन्हीही सुनांकडे त्या पाहतच राहतात. तेव्हा आता देविकाने केस मोकळे सोडलेले असतात आणि उगीच सोन्याचे दागिने घालून ती शायनिंग मारत असते. मात्र आता मीराने हलव्याचे दागिने घातलेले असतात आणि काळी साडी नेसलेली असते. अगदी भारतीय पारंपरिक तिने असा साज शृंगार केलेला असतो, त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत असते. आणि ते पाहून आता त्या बायका या लगेच कम्पेअर करू लागतात आणि म्हणतात, निरूपाताई तुमची सून खूप सुंदर दिसतीये हा. ॲक्च्युली त्या मीराला म्हणत असतात, पण देविका उगीच केस मागे पुढे घेत म्हणते की मलाच म्हणत असतील हा ह्या, आणि सोन्याच्या दागिन्यांना उगीच हात लावते. मग पुढे आता सत्या मीराला इशारा करतो, तर मीरा ही खूपच गोड लाजते. त्यानंतर आता त्या बायका म्हणतात, आम्ही नेहमी म्हणतो की नाही निरूपाताई, सून असावी तर फक्त आणि फक्त माझ्या मीरासारखी. आता देविकाचं कौतुक न करता मीराचं कौतुक केल्यामुळे आता इकडे सुधाकर रावांना खूपच आनंद झालेला असतो आणि मग ते आता कौतुकाने आपल्या लाडक्या सुनेकडे पाहू लागतात. तर आता देविका आणि निरूपा या दोघींचाही मात्र जळफळाट होतो. तेव्हा त्यातीलच एक ताई म्हणतात की अगं मीरा, खरंच खूप सुंदर हे हलव्याचे दागिने आहेत आणि असे दागिने बाजारात तर मिळतच नाही. तेव्हा निरूपाचा आता अपमान झालेला असतो, त्यामुळे तिची नजर आता खालीच असते. देविका सुद्धा एकदम गप्प होऊन जाते. तर पंकज मात्र रागातच आता आपल्या सत्याकडे पाहून मीरासमोर देविका ही फिक्कीच पडलेली असते. त्यावेळी निरूपा आता उगीच बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करत म्हणते, अहो हे काय, देविकाने सुद्धा घातले आहेत ना दागिने, आणि देविकाच्या अंगावर जे दागिने आहेत ना ते खऱ्या सोन्याचे आहेत. तेव्हा पंकज आणि देविका मात्र खूपच खुश होऊन जातात की या बायका सुद्धा आपलं कौतुक करणार. तेव्हा आता त्या बायका म्हणतात, अहो आज या खऱ्या सोन्याच्या नाही, हलव्याच्या दागिन्यांचा आज मान असतो खरा, आणि संक्रांतीचं यांना जास्त महत्व असतंय. तेव्हा निरूपा देविकाचा जबरदस्त आता असा अपमान होतो. मग त्या दोघीही चेहरा पाडूनच बसतात. तर देविका खूपच रडकुंडीला येते, कारण आता मीराचं सारखं सारखं तेथे कौतुक होत असतं आणि देविका मात्र अशीच एकटी उभी असते. त्यानंतर सत्यात एक गंमत करतो आणि देविकाने जे बनवलेले तिळाचे लाडू असतात ना ते आता पंकजकडे जात त्याच्या हातावर टेकवत म्हणतो,
अरे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. तेव्हा सर्वजण आता सत्याकडे पाहतच राहतात. मग नंतर आता पंकज हा तो लाडू खाऊ लागतो. त्यावेळी आता सत्या म्हणतो, अरे थांब थांब. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा सत्याकडे पाहतात की अचानक याला असं ओरडायला काय झालं. पुढे आता सत्या म्हणतो, अरे खाऊ नकोस ते लाडू, कारण ते खायच्या लायकीचेच नाहीये. तुझ्या बायकोने बनवलेत ना ते लाडू. मग आता पंकजला खूपच राग येतो आणि तो दातोठ खात आता रागातच सत्याकडे पाहू लागतो. तेव्हा देविका आणि निरूपा या दोघीही एकदम शांत होऊन जातात, कारण त्या दोघींचा चांगलाच पचका सर्व बायकांसमोर सत्याने केलेला असतो. सर्व बायका आता हसू लागतात. मग आता निरूपा शरमेनेच मान खाली घालते. त्यानंतर सत्या म्हणतो, अरे पंकज, तुला कळतं का बाबड्या? अरे तुला जर कोणी त्रास दिला नाही इथून पुढे तर त्याला असे हाणून मारायचे असतात ते लाडू, कारण ते ॲक्च्युली दगडासारखे आहेत ना म्हणून. त्यावेळी मीरा आता सत्याकडे पाहतच राहते आणि गालात हसते, कारण आता नेहमीच मीराला दुय्यम वागणूक ही निरूपाने दिलेली असते आणि तिचा सर्वांसमोर मान राखत कशा प्रकारे निरूपा आणि देविकाचा अपमान सत्य तिला जरा वाईट पण वाटतं आणि कौतुक सुद्धा वाटतं, कारण माझ्या मान सन्मानासाठी सत्या हे सगळं करतोय हे पाहून त्याच्यावरचं प्रेम अजून तिचं वाढतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पाण्याचा स्प्रे जो असतो ना तो स्प्रे घेऊन आता मीरा ही सत्याच्या अंगावर पाणी असं शिंपडते. त्यावेळी सत्या म्हणतो, असं आहे का, थांबत जरा आता, हा बघतोस तुझ्याकडे. तो स्प्रे तिच्या हातातून तो घेतो आणि तिच्या अंगावर पाणी असं शिंपडतो. ते पाणी जरा लादीवर पडतं, त्यामुळे मीराचा पाय आता घसरतो आणि ती आपोआपच बेडवर बसते. मग आता सत्या म्हणतो, काय असं का, थांब आता, असं म्हणून तो स्प्रे घेतो आणि अगदी मीराच्या जवळ जातो. तेव्हा मीराला वाटतं की सत्य माझ्या जवळ येतोय आणि ती डोळे बंद करून घेते, तर सत्य अजूनच तिच्या जवळ येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.